तर सध्या उन्हाचा तडाखा वाढत असला तरी उजनी धरणाच्या कालव्यातून भीमा नदीमध्ये पाणी सोडण्यात आलंय। आता सोलापूर जिल्ह्यातल्या शेतकऱ्यांची चिंता मिटली आहे। यंदा तेवढा टंचाईचा त्रास जिल्ह्याला जाणवणार नसून टँकरची मागणी देखील कमी असेल असा विश्वास पालकमंत्री जयकुमार गोरेंनी व्यक्त केलाय। यंदा अल निनोचं संकट असल्यामुळे जिल्ह्यासाठी पिण्याच्या पाण्याचा साठा 31 ऑगस्टपर्यंत राखून ठेवण्यात आलाय। तरीही ज्या ठिकाणी पाण्याची टंचाई असेल तिथं गरजेनुसार टँकर आणि पाण्याच्या सुविधा दिल्या जातील असं आश्वासन गोरेंनी दिलंय। पिण्याच्या पाण्याचा विषय सगळ्यात महत्त्वाचा आहे। 30 ऑगस्टपर्यंत पिण्याचा पुरेल एवढा पिण्याचा साठा राखीव करून मग बाकीच्या पाण्याचा विनियोग जो शेती पाण्यासाठी आणि अन्य कारणासाठी करावा अशा पद्धतीच्या सूचना आहेत। आम्ही निर्णय घेतला, परंतु कालवा समितीने जरी निर्णय घेतला तर शासन मान्यता घेण्याच्या सूचना या प्राप्त परिस्थितीमध्ये होत्या। त्या अनुषंगाने आम्ही जलसंपदा खात्याची मान्यता तातडीने घेतली, मुख्यमंत्री महोदयांनी मान्यता दिली आणि 2 दिवसापूर्वी पाणी सुटलेलं आहे। आता शेतकऱ्यांचा बऱ्यापैकी शेती पाण्याचा विषय मार्गी लागेल। एबीपी माझा, उघडा डोळे बघा नीट।